पैठण तालुक्यातील पाचोड येथील एसबीआय बँकेसमोरून भरदिवसा चारचाकी वाहनातून अज्ञात दोन चोरट्यांनी गाडीची काच फोडून अंदाजे 1.5 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे। पैठण तालुक्यातील लिमगाव येथील रहिवासी काशीनाथ हिंगले यांनी आपल्या खासगी कामासाठी पैठण येथील बुलढाणा अर्बन बँकेतून जवळपास 1.5 लाख रुपयांचे गोल्ड लोन केले होते आणि या गोल्ड लोनचे पैसे आपल्या हातात पडल्यानंतर ते पैसे इर्टिका कारच्या समोरच्या सीटवर ठेवून मित्रांसोबत त्यांचे गोल्ड लोन करण्यासाठी एसबीआय बँकेसमोर गाडी उभी करून ते आत गेले असता काही वेळातच दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येऊन गाडीची काच फोडून गाडीतील पैसे काढून घेतले आणि दुचाकीवरून पोबारा केलाय। या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात येताच अज्ञात चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता। या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल काकडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असून काशीनाथ हिंगले यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। दिवसेंदिवस होत असलेल्या चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर दुसरीकडे चोरी करणारे हे तरुणच असल्याचं प्रथमदर्शी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। एकूणच हल्ली होत असलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये युवकांचे प्रमाण वाढत असल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळत आहे। यावर पोलिसांचा अंकुश आहे की नाही असा सवाल देखील आता ग्रामस्थ उपस्थित करतायत। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर।